ह्या क्वेश्चन नंबर 11 मध्ये जे तीन पार्टनर दिलेले आहेत प्रीती, प्रिया आणि प्राची, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल म्हटला आहे आणि बॅलन्स शीट आपल्याला दिली आहे 31 मार्च 2019 आणि याच तारखेला या तीन पार्टनरनी संस्था बंद केलेली आहे। परंतु ही संस्था बंद करत असताना हे तिन्ही पार्टनर इन्सॉल्वंट म्हणजे कर्जबाजारी झालेले आहेत। तर लक्षात घ्या, जेव्हा तिन्ही पार्टनर म्हणजे सर्वच पार्टनर जेव्हा इन्सॉल्वंट होतात तेव्हा आउटसाइडर लायबिलिटी नेहमीप्रमाणे रिलायझेशनला ट्रान्सफर करायच्या नाहीत, तर त्यांचे स्वतंत्रपणे आपल्याला अकाउंट ओपन करावे लागतील। मग या प्रॉब्लेम मध्ये आपल्या आउटसाइडर लायबिलिटी दोन आहेत, एक म्हणजे ट्रेड क्रेडिटर्स आणि दुसरं आहे लोन। तर ह्या दोन लायबिलिटी रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर न करता त्यांचे स्वतंत्रपणे आपल्याला 4-4 ओळींचे दोन सिंगल कॉलमचे अकाउंट आखायचे आहेत। सुरुवातीला बघा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर 15 ओळींचा डबल कॉलम रिलायझेशन अकाउंट, 6 ते 7 ओळींचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा, त्याच्यामध्ये प्रीती, प्रिया आणि प्राची। त्याच्यानंतर 4 ओळींचा ट्रेड क्रेडिटर सिंगल कॉलम, लोन अकाउंट 4 ओळींचा सिंगल कॉलम, बँक अकाउंट 6 ते 7 ओळींचा सिंगल कॉलम आणि सर्वात शेवटी या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये डेफिशियन्सी अकाउंट ओपन करावा लागतो, म्हणून तो सर्वात शेवटी डेफिशियन्सी अकाउंट ओपन केला आहे 5 ते 6 ओळींचा सिंगल कॉलम। बघा, लायबिलिटी साइडला तीन पार्टनरचे कॅपिटल लायबिलिटी साइडला असल्यामुळे कॅपिटलचे बॅलन्स नेहमी क्रेडिटच असतात। तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, 35,000, 25,000। ट्रेड क्रेडिटर्स क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि लोन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000। ॲसेट मात्र आपल्याला नेहमीप्रमाणे ट्रान्सफर करायचे आहेत। तर 3 ॲसेट आहेत, मशिनरी, फर्निचर आणि स्टॉक। ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात, ट्रान्सफर केल्यावर या तिन्ही ॲसेट क्रेडिट आणि रिलायझेशन अकाउंट डेबिट, म्हणून एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स, अंडरलाईन डॅश करायचे आहे आणि त्याच्या खाली या तिन्ही ॲसेट क्रमाने लिहून त्यांची बेरीज बाहेरच्या कॉलम मध्ये ठेवली आहे 86,000। कॅश ॲट बँक बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 आणि ॲसेटला दिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 84,000। तर ॲसेट साइडला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असतो तेव्हा तो लॉस असतो, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला तिघांमध्ये समसमान विभागणी केली आहे। टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,000, 28,000, 28,000। त्याच्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट, द फर्म वॉज डिसॉल्व्ड ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल द पार्टनर्स, म्हणजे सर्व पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यामुळे म्हणजे कर्जबाजारी झाल्यामुळे संपूर्ण संस्था विसर्जित केली आहे। मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹18,000, फर्निचर फेच्ड ₹14,000 आणि स्टॉक रिलाइज 35,000। याचा अर्थ होतो या 3 ॲसेटची मार्केटला विक्री करून रक्कम आपल्याला मिळाली आहे 67,000। एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिलायझेशन अकाउंट 67,000 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट 3 ॲसेटची यादी केली आहे आणि त्यांची बाहेर बेरीज ठेवली आहे 67,000। पुढे रिलायझेशन एक्सपेन्सेस ₹2,000। एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, म्हणून रिलायझेशनच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट 2,000
आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलॅक्सेशन अकाउंट 2000. त्याच्या पुढची ॲडजस्टमेंट नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया आणि प्राची. प्रिया आणि प्राची ह्या दोन ज्या पार्टनर आहेत त्यांच्याकडून कोणतीच रक्कम वसूल झाली नाही. बट ₹3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट इस्टेट. प्रीतीच्या खाजगी मालमत्तेतून आपल्याला वसुली झाली आहे 3,400 ची. एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट. म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रीतीज कॅपिटल अकाउंट 3,400 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट प्रीतीच्या कॉलममध्ये 3,400. याच्यानंतर आपल्याला रिलॅक्सेशन अकाउंटवरचा लॉस किंवा प्रॉफिट काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला बघा डेबिट साईडची बेरीज जास्त आली आहे 88,000. तीच क्रेडिटला नोंदवली आहे आणि त्याच्यातून 67,000 मायनस केल्यानंतर 21,000 लॉस आला आहे. तो तिन्ही पार्टनरना समसमान आपल्याला विभागणी करायची आहे. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस प्रीती 7,000, प्रिया 7,000 आणि प्राची 7,000. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलॅक्सेशन अकाउंट कंसात लॉस 7,000, 7,000, 7,000. यानंतर आपल्याला आता उरलेल्या ज्या दोन आउटसाइडर लायबिलिटी आहेत त्यांचा आपल्याला पेमेंट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे बघा, आता लोन ही जी लायबिलिटी दिली होती त्याला खाली कंसात दिलं आहे सेक्युअर्ड बाय मशनरी. याचा अर्थ होतो मशनरीची विक्री करून जे आपल्याला रुपये मिळतील त्यातून आपल्याला लोनचं पेमेंट करायचं आहे. तर आपल्याला मशनरीची विक्री करून मिळाले होते 18,000 आणि हे 18,000 आपल्याला आता लोनचं परतफेड करण्याकरता वापरायचे आहेत. म्हणून त्याची एंट्री करायची आहे आता लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून लोन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 18,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लोन अकाउंट 18,000. म्हणजे आता 30,000 लोनपैकी 18,000 लोन आपण परतफेड केला आहे. मग उरलेले लोन आहे ते आपलं 12,000 शिल्लक राहिलं आहे. आता ह्या दोन्ही लायबिलिटी ज्या पेड करायच्या बाकी आहेत त्यांचं पेमेंट करण्यापूर्वी आपल्याकडे बँकेमध्ये एकूण किती कॅश शिल्लक आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. त्यासाठी दोन लायबिलिटीचं पेमेंट करण्यापूर्वी बँक अकाउंटची डेबिट साईडची टोटल आली होती आपली 80,400. त्यातून लेस केली आहे बँक अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल 20,000. तेव्हा आपल्याकडे बँकेमध्ये अजून बॅलन्स शिल्लक आहे 60,400 आणि दोन लायबिलिटी मिळून आपल्याला मात्र जास्त रुपये द्यायचे आहेत. 50,000 क्रेडिटरचे द्यायचे आहेत आणि लोनचे बाकी राहिले 12,000. म्हणजे आपल्याला 62,000 रुपये द्यायचे आहेत. तर 62,000 द्यायचे असून सुद्धा आपल्याकडे मात्र सध्या शिल्लक आहेत 60,400. म्हणून ह्या दोन आउटसाइडर लायबिलिटीचा रेशो काढलाय आपण. 50,000ला 12,000 म्हणजे भाग घालवल्यावर आले 25ला 6. आपल्याकडे टोटल कॅश उपलब्ध आहे 60,400. तर 60,400 भागिले 31 केल्यानंतर भागाकार येतो 1,948.387. पॉइंटच्या पुढचा अंक 5 पेक्षा लहान आहे कारण तो 3 आहे. म्हणून अगोदरचा अंक तसाच ठेवला आहे आणि आपण घेतले आहेत 1,948. तर क्रेडिटरना पेमेंट करताना 1,948 गुणिले 25 तेव्हा 48,700. आणि लोनचं पेमेंट करताना काय करणार आपण, टोटल कॅश उपलब्ध होती 60,400. त्यातून आपण क्रेडिटरना दिले 48,700 म्हणून उरलेली 11,700 जे आहे ते आपण लोन पेड करू शकतो. त्यांच्या एंट्री होतील बघा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट
टू बँक अकाउंट 48,700 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ट्रेड क्रेडिटर्स 48,700. तसंच लोन पेमेंट केल्याची एंट्री झाली लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणून लोन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 11,700 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लोन अकाउंट 11,700. इकडे बँक अकाउंट टॅली झाला आहे 80,400 ला. आता दोन आउटसाइडर लायबिलिटीच्या अकाउंटवर आपल्याला यायचं आहे आणि जेवढी रक्कम आपण पेमेंट करू शकलो नाही ती आपल्याला डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करावी लागेल. बघा क्रेडिटर आपले होते 50,000 त्यापैकी आपण पेड करू शकलो 48,700 म्हणजे फरक आला 1,300. तो ट्रान्सफर करायचा आहे टू डेफिशियन्सी म्हणून डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ट्रेड क्रेडिटर्स 1,300. तसंच लोन आपल्याला पेड करायचं होतं 30,000 त्यापैकी 18,000 मशिनरीची कॅश आली होती त्यांनी पेमेंट केलं आणि 11,700 बँकेतून पेड केले. मग पेड न करू शकलो अशी अमाऊंट आहे 300 ती ट्रान्सफर केली टू डेफिशियन्सी अकाउंट म्हणून डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लोन अकाउंट 300. आता आपल्याला कॅपिटल वरचा फरक सुद्धा डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. तर या प्रॉब्लेम मध्ये प्रीती पहिली जी पार्टनर आहे तिची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 43,400 तीच डेबिटला लिहिली आहे आणि त्यातून 28,000 आणि 7,000 वजा केल्यानंतर फरक आला आहे 8,400. तो पण ट्रान्सफर करायचा आहे डेफिशियन्सी अकाउंटला म्हणून लिहिलंय टू डेफिशियन्सी अकाउंट म्हणून डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रीतीज कॅपिटल अकाउंट 8,400. मधला प्रियाचा कॉलम जो आहे तो ऑटोमॅटिक टॅली झाला आहे आणि प्राची जी पार्टनर आहे तिची मात्र डेबिट साईडची बेरीज जास्त आहे 35,000 तीच क्रेडिटला मांडली आहे आणि त्यातून 25,000 मायनस झाल्यानंतर फरक आला आहे 10,000. त्याला फरकाला पण लिहिलं आहे बाय डेफिशियन्सी अकाउंट म्हणून डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्राचीज कॅपिटल अकाउंट 10,000. तर डेफिशियन्सी अकाउंट दोन्ही साईडला टॅली झाला आहे 10,000. या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये सर्वात शेवटी डेफिशियन्सी अकाउंट दोन्ही साईडचा टॅली व्हायला पाहिजे कारण बँक अकाउंट अगोदरच आपला टॅली झालेला असतो.